आमची तिसरी नाही तर पहिली आघाडी। 19 तारखेला पुण्यामध्ये बैठक। मनोज जरांगे यांच्याशी संभाजीराजेंची चर्चा सुरू। राजू शेट्टींची माहिती। जालन्याचे काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांनी घेतली मनोज जरांगेंची भेट। दोघांमध्ये 2 तास चर्चा। केवळ सदिच्छा भेट घेतली। गोरंट्याल यांची माहिती। गडचिरोलीमध्ये जयंत पाटील आणि अनिल देशमुखांचा आदिवासी कुटुंबाच्या घरी जेवण। आदिवासींच्या पारंपरिक पद्धतीच्या जेवणाचा दोघांनी घेतला आस्वाद। भंडाऱ्याचे काँग्रेस खासदार प्रशांत पडोळेंची पुराच्या पाण्यामध्ये स्टंटबाजी। गाडीच्या बोनेटवर बसून बनवली रील। पडोळेंची रील व्हायरल। हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकरांना पोलिसांनी अडवल्यानं गोंधळ। संजय राऊतांच्या स्वागतासाठी नांदेड विमानतळावरती जात असताना पोलिसांचा आष्टीकरांना अटकाव। शाळेमध्ये नव्यानं भरती होणाऱ्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना पोलीस व्हेरिफिकेशन बंधनकारक। शिक्षण विभागाचा मोठा निर्णय। धावपटू कविता राऊतला 11 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर मुख्य क्रीडा कार्यकारी अधिकारी पदावर नियुक्ती। मात्र कविता राऊत नाराज। जुन्या GR नुसार उपजिल्हाधिकारी पदावर कविता राऊतला नोकरी हवी असल्याची माहिती। पंचगंगा नदी परिसरामधील बॅरिकेटिंग कोल्हापूरकरांनी तोडलं। बॅरिकेटिंग तोडून केलं बाप्पाचं विसर्जन। पंचगंगेमध्ये गणपती विसर्जनावरती बंदी घातल्यानं नागरिक आक्रमक। हिंदुत्ववादी संघटनांनी दिला होता बॅरिकेटिंग तोडण्याचा इशारा। पुण्यामधील 5 प्रमुख रस्त्यांवरती दुचाकी आणि 4 चाकी वाहनांना पार्किंगसाठी पैसे आकारले जाण्याची शक्यता। पुणे महापालिकेने राज्य सरकारकडे मागितली परवानगी। यात जंगली महाराज रस्ता, फर्ग्युसन रस्ता, नॉर्थ मेन रोडचा समावेश। ढोल ताशा पथकांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा। ढोल ताशा पथकात 30 पेक्षा अधिक सदस्यांवर बंदीच्या हरित लवादाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टाची स्थगिती। छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठा संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून एका क्लासची तोडफोड। क्लास चालकाने घेतलेले पैसे परत न केल्यामुळे विद्यार्थ्याची आत्महत्या। घटनेनंतर मराठा संघटना आक्रमक। शेअर बाजारामध्ये तुफान तेजी। सेन्सेक्स निफ्टी विक्रमी उच्चांकावर। सेन्सेक्स 1439 अंकांनी वाढून 82,962 वर, तर निफ्टी 470 अंकांहून अधिक वाढीनं 25,388 वर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।